या ठिकाणी माझे मित्र आणि कोकणातच नेतृत्व पालघर तालुका आपल्या कोकणातमध्येच आहे. हे पालघर तालुक्याचे सुपुत्र उद्योजक, जिजाऊ संस्थेचे संस्थापक, माझे मित्र आदरणीय सांबरे साहेब, त्यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ उद्या 17 तारखेला वाढदिवस आहे, त्याचं औचित्य साधून माझा मित्र राजू धामणे आणि त्याचे सर्व मित्रपरिवार यांनी या ठिकाणी रांगोळी प्रदर्शन ठेवलेले आहे. या सोहळ्यासाठी दस्तूरखुर्द आणि साबळेचे उपस्थित आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा, रत्नागिरी जिल्ह्याचं गौरवाचं पद आहे, फार मोठं पद आहे, उपराज्याचा दर्जा असलेलं हे पद आहे. अशा ह्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अध्यक्षा केंद्रे मॅडम, व्यासपीठावरती उपस्थित देवरूख नगरीच्या नगराध्यक्ष शेट्टीसाहेब, उपाध्यक्ष वैभव पवार, व्यासपीठावरती मोठी गर्दी आहे. सगळ्यांची नावं उल्लेख करत गेलो तर वेळ जाईल आणि मग सगळं व्यासपीठ, सन्मान्य व्यासपीठ, भलं मोठं व्यासपीठ आहे. सगळे नगरसेवक उपस्थित आहेत, सगळ्या पक्षाचे नेते उपस्थित आहेत आणि अनेक चांगल्या कार्यकर्त्या महिला पण उपस्थित आहेत, परीक्षक आहेत, सगळेच उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून उल्लेख करतो. आणि ह्या इथे उपस्थित मोठ्या प्रमाणात आमच्या देवरूख नगरीतल्या महिला बंधूंनी बघितलं. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गेली जवळ 8 ते 10 वर्ष सांबरे साहेब आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला की कोकण विभागाला एक वेगळ्या प्रकारची ओळख देण्याचा प्रयत्न करत आहे. या मातीतल्या उद्योजकांना बळ देण्याचा प्रयत्न आहे. या जिल्ह्यातल्या गरीब परंतु तो रोगी आहे, त्याला औषध उपचार करता येत नाहीये आणि वेळीत औषध उपचार झाला नाही म्हणून शेवटी त्याला मृत्यूला कवटांडी घालावे लागते. त्याला वाचवण्याचं काम सांबरे साहेबांच्या माध्यमातून होत आहे. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं मोठं एक हॉस्पिटल उभं केलंय. अशा प्रकारचे जे महाराष्ट्रात 3 ठिकाणी हॉस्पिटल आहेत, पण रत्नागिरी जिल्ह्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. कोणताही आजार असू दे, त्याचं निरीक्षण, परीक्षण आणि वरती शेवटचा त्याचे उपाय करून त्याला पूर्ण बरं करण्याची हमी, एक प्रकारचं त्याला जीवदान देण्याचं काम सांबरे साहेबांच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून अशा एका विचारवंत आता उद्या 17 तारखेला वाढदिवस आहे, त्यांचा मान, सन्मान, गौरव करणं ही तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तृत्व होतं. त्याचबरोबर माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या, मगाशी मी सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्याचं सगळ्यात मोठं पद, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची ताकद का असे मी स्वतः अनुभवलेली आहे. याला केवळ नशीबच असावं लागतं किंवा नशीबच लिखित असावं लागतं. प्रयत्न हा भाग आहे. केंद्रे मॅडम या अत्यंत कामचू आणि कोणत्याही पक्षातून आणि कोणत्याही मतदारसंघातून हमखास निवडून येणारे व्यक्ती होते. अशा प्रकारची त्यांची ओळख आहे. त्या मंडणगडच्या आहेत. मंडणगड तालुका किती पाहिला मला माहिती नाही. प्रचंड मागासलेला तालुका आहे. अशा ठिकाणी अशा प्रकारचा कमळ उगवावा ही कौतुकाची बाब आहे. मी या संदर्भात आमचे पालकमंत्री सावंत साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी मॅडमला संधी दिली.
आणि मॅडम अध्यक्षपदावर मी रुजू झाले. त्याच दिवशी मला नाव कळलं. त्याच वेळेला अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या की रत्नागिरी जिल्ह्याच्या महिलांनी आतापर्यंत जो काही कारभार केला असेल त्याच्यामध्ये 1 नंबरचा दर्जा मॅडमकडे निश्चित लागेल. अशा प्रकारचं काम आणि कार्य त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी किंवा माझ्यासारखे जवळच्या त्यांच्या सहकार्याने पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. आता आम्ही माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. कांबळे साहेब बसलो होतो, मी होतो, मॅडम होत्या. पत्रकारांनी आमच्या मुलाखती घेतल्या नाहीत. पत्रकार पण आले होते. मॅडमची मुलाखत घेतली आणि कौतुक आहे मॅडमचं. मॅडमने ज्या पद्धतीने त्या पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं दिली त्याला काही दाद इतकं कधी बोलता येतं, कधी सांगता येतं, कधी उत्तर देता येतात. जी व्यक्ती प्रॅक्टिकल आहे, जी व्यक्ती स्वतः काहीतरी करते, अशाच लोकांना चांगल्या प्रकारचं बोलता येतं, अशाच लोकांना चांगल्या प्रकारचं करता येतं. आणि मॅडमने जे उत्तर दिले ना, पत्रकार मला जाताना सांगून दिले. कारण त्या शेवटी मुलाखत घेताना आम्ही दोघे जरा बाहेर गेलो. पत्रकारांनी सांगितलं बरेचदा मॅडम प्रचंड ताकदही आहे का. म्हटलं का रे बाबा. म्हणजे आमच्या प्रत्येक प्रश्नाला जशाच तसं उत्तर दिलं, योग्य ते उत्तर दिलं. मला खूप बरं वाटलं. कारण का केंद्रीय मॅडमच्या बरोबर मी अनेक वर्ष काम केलेलं असल्या कारणानं आणि एका सहकारी असल्या कारणानं त्यांचा मला अभिमान वाटला. या इथे व्यासपीठावरती सगळीच रत्न आहेत. आमच्या मुलांताही 2दा ह्या नगरीच्या नगराध्यक्ष झाल्या. कौतुकाचा भाव आहे काय. आणि यावेळेस त्यांनी अक्षरशः म्हणजे त्यांनी सगळ्यांनाच गाळतो आपलं व्यक्तिमत्व सिद्ध केलं. तिकडे वैभव पवार आहेत, तिकडे आमच्या शिंदेताई आहेत, शेट्टीताई आहेत. ही सगळीच मंडळी व्यासपीठात बसलेली सन्माननीय व्यक्ती आहेत. ही सगळी मंडळी सामरिक आहेत. केवळ आणि केवळ राजू धामणेचा हा प्रयत्न उपक्रम जे असतात ते लोकांना खूप आवडतात. ते सगळ्या हिताचे असतात आणि त्याला आपल्यासारखी ताकद मिळाल्यानंतर राजू धामणेसारखा एका कार्यकर्ता सहज वरती असतो. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, कोणत्या प्रकारची अभिलाषा नाही, कोणत्या प्रकारच्या तिच्याकडनं अपेक्षा कोणाकडनं नसतात. पण एखाद्याने आपल्या खांद्यावरती विश्वास टाकला, आपल्याकडे जबाबदारी दिली तर त्याचं प्रामाणिकपणे ती पार पाडायची आणि त्याला आपल्यासारखं बळ मिळतं एवढं अनेक ताकद येते. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिथे महिलांसाठी आज पैठणीचा खेळ होता. किती महिलांनी सहभाग दिला मला माहिती नाही. ते आम्हाला थोडंसं यायला वेळ झाला. पण इथे बसलेल्या सगळ्या महिला म्हणतात की खूप चांगलं झालं. वेदाताई बसल्या व्हायचं आज नाही. आम्ही बघायचं आहे का. अच्छा, इथे वेदाताई आहे. अत्यंत चांगलं काम त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये केलेलं आहे. एका डोंगराळ भागातून निवडून आले आणि त्या गावातला कोपरा वेदाताईला माहिती आहे. अशा प्रकारच्या सगळे व्यासपीठावरती बसलेले सन्मानित लोक आहेत. त्या पैठणीच्या खेळाची मजा खूप आगळी वेगळी असते. तुम्हाला माहिती आहे. आपले सगळ्यांचे लाडके भाऊजी आधी बांदेकर साहेब त्यांनी पैठणीचा खेळ लोकांमध्ये आणला, लोकाभिमुख केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात आता गावोगावी खेड्यापाड्यातून अशा प्रकारचे पैठणीचे खेळ होत आहेत. हे एखाद्या गोष्टीचं लोकांनी ठरवलं की याला डोक्यावरती घ्यायचं आहे, महिलांनी ठरवलं हे करायचंच आहे तर निश्चित स्वरूपात होतं. आणि साहेब या पैठणीचा जो खेळ आहे आज केवळ आणि केवळ आपल्या वाढदिवसाप्रित्यर्थ या सगळ्या महिला सहभाग देणार आहेत. आपण इथे आलात का अचानकपणे इतका झटपट अध्यक्ष उपलब्ध होत नाही. पण बरे साहेबांचा फोन आलाय ना. राजू धामणेला म्हटलं मॅडमला बोलूया का. राजू धामणे मला बोला आनंदच होईल. आमच्या दुधात साखर पडेल. मॅडम फोनवरून त्यांनी म्हणतो कोणत्या वरचं लेखी स्वरूपात निमंत्रण नाही. उत्स्फूर्तपणे काम करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, दक्षता आहे. त्या तळागाळातल्या आहेत त्या कार्यकर्त्याच्या किंवा मित्राच्या कोणाला सहकार्याच्या कोणाला आपण दाद दिली पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांनी स्वीकारली. इथं आल्या त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कांबळे साहेब आपल्याला उदंड आयुष्य लाभून दे, निरोगी आयुष्य आपल्याला लाभून दे. तुमचा लाभ या जिल्ह्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला ह्या पलीकडे भविष्यात
राजकीय वैभव प्राप्त होऊन म्हणजे प्रत्येक बोलण्यामध्ये काहीतरी नाही करत असतो तेव्हा तुम्हाला राजकीय वैभव प्राप्त होऊन दे आणि त्याच्यासाठी आमची जी काही ताकद आहे या जिल्ह्यातली ती पूर्णपणे तुमच्या पाठीमागे उभी करू अशा प्रकारचा आपल्याला शब्द देतो. सगळ्या इथल्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी आज हा कार्यक्रम घेतला आयोजित केला थोडंसं मेहनत करायला लागते, पळावं लागतं, नियोजन करावं लागतं. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. चित्रकारी ते रांगोळीकार आलेले. रांगोळी हा विषय नवीन नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यावेळेच्या राजाराजांच्या काळात सुद्धा रांगोळ्यांना फार महत्व होतं. पूर्वीच्या काळी आपल्या जुन्या पद्धतीने गावामध्ये घराच्या समोर रांगोळी काढणं ते आपलं सौभाग्याचं एक लेणं असल्यासारखं होतं. त्यावेळेला अशिक्षित महिला होत्या, पण घर सुशोभित करण्यासाठी चुन्याचा आणि तेल बोटाचा आधार घ्यायचा आणि घर चारी बाजून सजवायचं हा एक रांगोळीतला प्रकार आहे आणि त्याला आम्ही सगळेजण बांधलेलो आहोत या गोष्टीला. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की राज महाराजांच्या काळात सुद्धा मग ते मुसलमान असू देत किंवा हिंदू धर्माचे असू देत सगळ्या याच्यामध्ये या कलेला फार मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यावेळेचे दरबार बघा, राजमहाल बघा, सगळ्या ठिकाणी कलेचं अंग आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणून ते काम नेमकं राजू दामणीची दूरदृष्टी दिसते की नाही, काय करायला पाहिजे साहेबांच्या वाढदिवसासाठी, साहेबांना कुठे आनंद मिळेल, ज्याला आपण एक नेता म्हणून मानलं जेव्हा उभं राहायचं तर कुठे समाधान मिळेल त्यांना, दुसऱ्याला समाधान मिळवून देण्याचं काम या राजू दामणीच्या वतीने होत. मला असा हा मित्र गेली अनेक वर्ष जवळजवळ 30-40 वर्ष माझ्यासोबत काम करतो येतो. मला या संदर्भात मला मनापासून आनंद आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण या कोकणामध्ये या पुढच्या काळात पक्ष सातत्याने येत राहा. आम्ही मंडळी आपल्या स्वागतासाठी इथे निश्चित स्वरूपात बसलेलो आहोत. आम्हाला आमच्या कोकणामध्ये सर्वतोपरी सगळा पदार्थाचा विकास अपेक्षित आहे आणि त्या विकासामध्ये आपलं योगदान निश्चित लाभेल अशा प्रकारचा एक आपल्या संदर्भात आत्मविश्वास झालेला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला मनापासून आपल्या वाढदिवसानिमित्त जमलं तर मी पालघरला वाढदिवस कुठे नेमका साजरा करताय मला माहिती नाही, पण जिथे करताय तिथे मी स्वतः सुद्धा एक मित्र म्हणून मी निश्चित स्वरूपात तिथे येईल. तत्पूर्वी तुम्हाला इथून मी मनापासून माझ्या पक्षाच्या वतीने, माझ्या बली परिवाराच्या वतीने, माझ्या रोहनच्या वतीने, रोहन आपला जवळचा, आपण रोहनवरती प्रचंड प्रेम करतोय, रोहनच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तुर्तास इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.